तर मग काय मित्रांनो, तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये हा प्रकार बघितलाच असेल, तर आताच्या ब्लॉग मध्ये हा नवीन प्रकार पण बघून घ्या. तर हरे कृष्ण मित्रांनो, फायनली आमच्या सैलानी बाबा दर्गासाठी आमचा नारळ घेतला गेलेला आहे. मित्रांनो, हा नारळ असा आहे, दर्गामध्ये फेकण्याच्या पहिल्यांदा 7 टाइम आपल्या स्वतःवरून वावळून घ्यायचा. कारण जी पण आपली इच्छा राहिली ती परमेश्वराला सांगायची आणि आपल्यावरून 7 टाइम नारळ वावळून घ्यायचा आणि दर्गामध्ये फेकून द्यायचा, म्हणजेच होळीमध्ये. हा मग काय दर्गाचं दर्शन केल्यानंतर पुढे हे दृश्य दिसतं बा आम्हाला, म्हणजेच ह्या बायच्या आणि ह्या माणसाच्या अंगामध्ये पण बुतड आलंय बरं. कारण अशा प्रकारच्या लोकांना सैलानी बाबा दर्गा जवळ ना कम से कम ना 30 ते 40% असतील बरं. तर मग काय दर्गाचं दर्शन केल्यानंतर फायनली आम्ही सैलानी बाबाचं दर्शन करायला पण येऊन लागलो. बघू शकता तुम्ही किती लोकांची गर्दी येतं. तर पाहून घ्या मित्रांनो, बाहेरून किती सुंदर दिसते सैलानी बाबाचं मंदिर. मग काय सैलानी बाबाचं दर्शन केल्यानंतर ना पुढे रस्त्यामध्ये आम्हाला एक चमत्कारी बाबा पण भेटतो. जीवन रेखा उत्तम है, माँ बाप की दौलत पर राज नहीं किया, जो भी आज किया अपनी मेहनत पर, आज भी हौसला है मन में, कुछ बनाऊंगा अपनी मेहनत से, मगर तेरा भाग साथ नहीं दे रहा, पैसा तेरे नसीब में बहुत है मगर रुकावट की दस है. मग काय चमत्कारी बाबा जिजाबाईला खरंच सांगत होता का खोटं सांगत होता हे तर काय आम्हाला समजना, हसू काय आम्हाला आपटे ना.